छत्रपती संभाजीनगर महाराज नगरला जायसाठी बघा हा एक्झिट आहे धनुष्यबाणाचा टोल म्हणजे समृद्धी महामार्ग. ड्रायव्हरच्या लाईफमध्ये काहीतरी माणुसकी असते. त्या भाईने हॉर्न पण दिला नाही मला. काय होते भरपूर लोक जातात जाऊन हॉटेलवर जातात मग आपल्या माणसाकडे कोण खात नाही असं होतं. मी बोललं नाही आपण आपल्या माणसाकडे काय खाऊया. चला कल्टी कल्टी क फॉर कल्टी. हे बघा शिर्डी आहे 1.5 किलोमीटर, नाशिक 45. एक नंबर यार. अशी छायाचित्र बघा कशी आली. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टोल ठाणा बघा आलेला आहे ठाणा. बांगडा बांगडा. खूप मजा आली या ट्रिपला मित्रांनो. तुम्हाला कशी वाटली ही ट्रिप? मुंबई ते कलकत्ता, कलकत्ता टू परत मुंबई. झोपलो तर नाही, थोडा टाइमपास केला कारण ऊन भरपूर होता. पण आता जरा निघायची कंटी घेऊया कारण 6:15 झालेत. त्याला तोंड वगैरे देऊ मस्त का थंड पाणी घेतलं आहे जारमधनं. या झाडामुळे मला आधार भेटले आज. त्या माणसांना सांगतोय ते लोक झाडे तोडतात आणि स्वतःचा फायदा बघतायत. अरे भावांनो, झाडे लावा, झाडे जगवा. लक्षात ठेवा जर या पृथ्वीवरती झाडच नसतील आणि पाणीच नसतील तर लक्षात ठेवा माणसंही या पृथ्वीवरती परत जन्माला येणारच नाही. लक्षात ठेवा. एक मन आहे, जोपर्यंत या पृथ्वीवरती झाडं जास्त लागत नाहीत तोपर्यंत लक्षात ठेवा हा जो तापमान आहे ना तो कंट्रोलमध्ये येणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावा. खूप म्हणजे खूप गरम होते यार. म्हणून मी या झाडाचा आधार घेतला आणि इथे थांबलो आहे. कमीत कमी आता 2.5 वाजता आपण थांबलेलो इथे. पण आता 6:15 झालेत म्हणजे 2 तास होऊन गेले. आम्हाला विचारा, आम्हाला या सावलीची किंमत प्रत्येक ड्रायव्हर लोकांना. प्रत्येक ड्रायव्हर लोक तुम्हाला सांगतील या सावलीची किंमत काय असते. खूप त्रास होतो यार या गोष्टीचा. अजूनसुद्धा इथनं बरोबर 35-40 किलोमीटर अजून नागपूर आहे. आपल्याला समृद्धी हायवे लागेल. आपण नागपूरच्या बायपासने बाहेर पडणार आहे. चला ठीक आहे. आता हे बघा फ्रेश चालू आहे कटी मारे. चला डायरेक्ट नागपूर. यस चला चला. हे बघा काढली गाडी पेट्रोल पंपात ना. थँक्यू सो मच भाऊ इथे मला स्थान दिल्याबद्दल थांबायला. चला भावांनो, आपलं आयुष्य सुंदर आहे. हसत खेळत जगा पण माझे व्हिडिओ बघत जगा. चला आपण तर बघा नागपूरच्या बायपासला म्हणजे नागपूरपासून भरपूर लांब आहे. हा बघा हा बायपास आपल्याला भेटलेला आहे. हा बघा हा भाई बघा बघा बघा. हे मृत्युंजय हा याला सांगा या बारक्याला असा मधीच रस्त्याला उभा आहे म्हणून राहिलाय. हा बघा आला रे बघा किरकिर किरकिर किरकिर. चला हाय बायपास. आता इथनं बरोबर समृद्धी सर्कलला हा रस्ता बाहेर पडेल. थोडासा डिझेल टॉपअप करून घ्या कारण बघा आपल्या ऑलरेडी 5 पॉईंट आहेत. कारण समृद्धी हायवेला डिझेल भेटेल का नाही भेटेल याची गॅरंटी आपण स्वतः देऊ शकत नाही. फुल करून घ्या. चला किती माहिती देत आहेत वाटते 1000-2000 तर देतील वाटतं. फुल करायला पाहिजे. आय थिंक आपली पाण्याची बॉटल संपली. परत एक बिस्लरची बॉटल घ्यायला लागेल. मस्त वातावरण बघा कसं थंड व्हायला चाललं आहे. आता प्रवास करायला मजा येणार खरं सांगतो. चला डिझेल टाकला आपण 890 रुपयाचा गेला. पुढे भेटेल नाही भेटेल याचा आपल्याला काय लेणं देणं नाही. पण आपली गाडी साधारण 750 किलोमीटर तरी आपली जायला गाडी एमटी होईपर्यंत. आणि इथं मुंबई बरोबर 800 किलोमीटर. चला
सर्व ठिकाणची संध्याकाळ बघितली, महाराष्ट्राची, छत्तीसगडची, उडीसाची, परत प्लस झारखंडची, त्यानंतर मग वेस्ट बंगालची. पण आता जी ही संध्याकाळची बघते ना भावांनो, ती आपल्या नागपूरची आहे. तुम्हाला माहिती आहे नागपूरमध्ये किती कडक ऊन असतो, पण तेवढाच थंडीसुद्धा जास्त असते, लक्षात ठेवा. पण आता या गरमीच्या सीझनमध्ये आपण जर प्रवास करतो तर आपल्याला त्रास तर होणारच. म्हणून मी संध्याकाळचा निघालो, पण संध्याकाळचं एवढं दृश्य मस्त भारी वाटत होतं ना, मस्त मी क्लायमेट एकदम शांत झालेला. आणि मग मी निघालो प्रवासाला. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढे कुठचाही जो धाबा येईल त्या धाब्यावरती जाऊन पहिले आंघोळ करायची. आता बरं वाजले 6 वाजलेत. हा आहे सर्कल, समृद्धी सर्कल. आपण चुकीची टाकली वाटतं. हो नाही, बरोबर टाकली आपण. कधी कधीच चुकीचं वाटते. हे बघा इथे लिहिलं बघा बोर्ड मुंबई, आणि हा सर्कल समृद्धी सर्कल. हे बघा समृद्धी महामार्ग पुढे स्टार्ट होत आहे. हा बघा आलेला आहे हा धनुष्यबाणाचा टोल, म्हणजे समृद्धी महामार्ग. सर्वात पहिला स्टेशन म्हणजे जिथून आपण हे चालू केला समृद्धी महामार्ग, त्यातला हा सगळ्यात पहिला पेट्रोल पंपवाल्याला भेटलेला आहे. कारण भाऊ नुसतं सरळच चालायचं आहे, बाकी काय वाकडं तिकडं काय करायचं नाही. तर पहिला आपण आता पंपात जाऊया, फ्रेश वगैरे होऊया मस्तपैकी, आणि चहा पाणी करून मग आपल्या परत प्रवासाला सुरुवात करूया भन्नाट अशा प्रवासामध्ये. भावना बघा इथे गाडी लावली पार्किंगला, कशी दिसते आपली नवलाई. हां, आणि हा बघा आपण मागवलेला आहे हा सँडविच. जाईल का आपल्याला एवढा मोठा? चला खाऊन घेऊ मस्त की. तिथे आपली गाडी लावली पार्किंगला. हा बघा केवढा मोठा सँडविच आहे. हा बघा याच्यामध्ये काय 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 माहीत नाही, पण आपण थोडा थोडा खाऊया. चला, आपल्याला भरपूर भूक लागली आहे. हा ना समज, हा सँडविच 110 रुपये. निघालो. हे बघा 60चा रिबीट लावलाय. कारण तुम्हाला माहितीच आहे विजवा तुमचा 60च्या वरती कधीच नाही पळवली अजूनपर्यंत गाडी. हा, पण आंब्याला मात्र 80च्या खाली अजिबात नसते गाडी. कट्टुकड 80. हायमध्ये स्पीड ब्रेकर एका साथ 4-5 येऊन दे, 10 येऊन दे, पण ती गाडी थांबता येत नाही. डायरेक्टली मार्केट नाहीतर मग घरपोच. पण ठीक आहे, यावेळी स्वामी आहेत आपल्या पाठीशी, काय टेन्शन नाही गेलो ठीक आहे. आणि नाही कोणी बोलवला ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपल्याला एवढा टेन्शन येत नाही. तसं आता आपल्या भाऊ स्वामींच्या आशीर्वादाने सगळं काय आपल्या व्यवस्थित चालू आहे समजला. त्याच्यामुळे आपण टेन्शन घेत नाही. लक्ष्मी आपल्याकडे बरोबर येणार, तर आपण मेहनतच तशी करतोय, बरोबर ना. आणि मेहनत करणाऱ्यांच्या पाठी लक्ष्मी कंटिन्यू असते, लक्षात ठेवा. आणि तुम्ही सुद्धा मेहनत करायचं असाल, तुमच्याकडे पैसा येत नसेल, भाऊ येणार, हळूहळू येणार, एकदाच येणार, लक्षात ठेवा. चला आता प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे ह्या ट्रिपमध्ये ना भाऊ रिटर्नच्या प्रवासात आपले एवढे टोल गेलेत ना, खूप यार, म्हणजे खूप. आपल्याला जाताना 4200 रुपये आपल्याला टोल लागलेला मुंबई ते पार बांगलादेश बॉर्डरच्या लोकेशनपर्यंत. 4200. भावनो मला आता इथपर्यंत, मी आता बरोबर समृद्धी हायवेलाच आहे, आणि मला बरोबर 3000 रुपये माझे कट झालेत. आता हे समृद्धी हायवेचे वेगळे. हां, ते बघा ते लाईटी दिसत आहेत, तिथे आपल्याला जाऊन थांबायचं आहे. जाम म्हणजे जाम सगळं आहे. गाडी लेफ्ट राईट होती, पण विचार केला की नको आता ओव्हर नाही करायची. गाडी जाऊया आणि पहिला बघूया पार्किंगवर. चला, हे बघा मंडळीनं, इथे हातरुणाचं पण टाकलेलं आहे. ही उशी म्हणजे अशी असते, इथे डोका
इथे कंबर इथे काढ होतो, कारण हे बघा हे खाली आहे ना, तर ॲक्च्युली उशी मग परफेक्ट आहे, अँगल भेटते झोपायला. हे असं माझं बेड आहे आणि हे बघा इथे हा इंडियनचा पंप आहे. तर आता झोपी आता इथेच. लई झोप येते यार, लई म्हणजे लई झोप येते. चला गुड नाईट. जय हिंद जय महाराष्ट्र. शिव सकाळ. गुड मॉर्निंग. वाजले माहिती आहे किती? दाखवतो मला. हे बघा 7:30. मस्त झोपलेलो, दोन्ही दरवाजे ओपन करून आणि असं लांब लचक झालेलं एकदम. डोक्यात इकडे पाय, इथे पाय सगळं बाहेर गेले, डोक्यात मध्ये होता. पण मस्त झोप झाली. 3:30ला गाडी लावलेली, ते आता वाजल्यात 7:30 व्हायला आलेत. इथे ॲक्च्युली बाथरूमसुद्धा घाण आहेत एकदम. हा बरोबर पेट्रोल पंपाचं नाव आहे बरं, स्वागत. चला आता बाहेर पडू ना आणि पुढच्या दिवसाला जाऊया आणि बघूया तिथे का आपला कुठचा बाथरूमवर चांगला भेटतो काय, नाही तर मग चहा वगैरे पिऊन लगेच पायच्यावर लगेच कल्टी मारायला. चला डायरेक्टली जायचं आपल्याला मुंबईच्या दिशेला. हे बघा निघालो. झोपसुद्धा चांगली झाली यार. विचार नव्हता असा केलेला की आपली झोप होईल म्हणून. हे बघा हायवे, समृद्धी महामार्ग. छत्रपती संभाजीनगर महाराज नगरला जायसाठी बघा हा एक्झिट आहे. हा बघा लेफ्टला गेला आहे त्या दिशेला, तो डायरेक्टली छत्रपती संभाजीनगर महाराज या सिटीमध्ये जाईल. आणि इथे कुठचा तरी किल्ला आहे. अरे ॲक्च्युली त्या किल्ल्याचं नाव मला माहीत नाही, पण वरती झेंडावर लावलेलं आहे. पाहू चला जरा काहीतरी बघूया, नाश्ता करूया. इथे मला असं वाटते पोहे वगैरे भेटेल आपल्याला, पण सकाळी नाश्ता नव्हता केला ना. गेलो उठल्या आहे बघा, इथे चहा वगैरे आहे, चहा पाणी भेटेल आपल्याला. चला इथे काय पोहे वगैरे आहेत, काय पोहे आहेत. चला गाडी इथे आहेत, लागा गाडी साईडला. मला फ्रेश होऊया, कारण भाऊ एका श्रीमंताच्या हॉटेलमध्ये खाऊन त्यांना मोठं करण्यापेक्षा एका गरीबाकडे खाऊन त्यांना मोठं करायचं, लक्षात ठेवा. कारण श्रीमंताकडे तर सगळेजण खातात, पण गरीबाकडे कोण नाही खात. बरोबर ना? तर बघा बिचारा ताई आणि त्यांची मुलगी आहे, ते रस्त्यावरती म्हणजे सर्व्हिस रोडला मेहनत करतात. लक्षात ठेवा तुम्ही पण, कुठल्याही मोठ्या हॉटेलमध्ये जाण्याच्या आधी तुम्हाला जर असं दिसलं छोटंसं हॉटेल वगैरे, तर जाऊन त्यांची थोडीफार त्यांच्या मदत होईल तितकंच खावा. कारण हे बघू नका की नाही ते कसे राहत आहेत किंवा कसा त्यांचा पदार्थ असेल, बघू नाही. तुमच्या 20-40 रुपयांनी जर त्यांचं पोट भरत असेल ना, 100% जावा. खरं सांगू 100% जावा. चला आपण जाऊ, पहिला नाश्ता करू त्यांच्याकडे. त्या ताईकडे जाऊन वडापाव घेतला. आपला पायगुण बघा ना किती. तुम्हाला पाठीमागे जी गर्दी दिसते ती त्या ताईकडे आपण जी मगाशी आपण ऑर्डर दिली पोहेची. मी त्याला बोललो जरा पोहे मला नंतर द्या. एक त्यांच्याकडनं पहिला वडापाव खाऊन बघितला. वडापावला पण टेस्ट आहे. आणि मी गेल्या लक्षात ठेवा, म्हणजे बोलतात ना की घरातल्या लक्ष्मीचा पायगुण आल्यावरती घर पूर्ण भरून जातो. त्याच्यानंतर मग जसं मी तिकडे गेलो त्याच्यानंतर तिथेसुद्धा विचार करा गिऱ्हाईक आले. तिथे विचारकडे कोण गिऱ्हाईक नव्हता, पण मी गेल्या लगेच वडापाव पहिला घेतला, नंतर मग लगेच गिऱ्हाईक आला. वडापावच छान आहे. आपण पोहे घेतलं त्यांच्याकडनं, पोहे पण टेस्ट करूया एकदा आणि त्यांना विचारूया हा लोकेशन कुठलं आहे, पैसे द्यायला आपण जाऊ ना तेव्हा. पोहे पण छान आहे भाऊ, एक नंबर नाश्ता आला. चला नाश्ता आला, चहा पिऊया. औषध चहा दे नाही. तुम्ही हा ॲड्रेस इथला सांगू शकाल काय? कुठला? लासून स्टेशन. माझा कॅमेरा आहे, तुम्ही मला फक्त ॲड्रेस सांगू शकता का? सांगा ना मला. हा इथला ॲड्रेस कोणता आहे?
ये HP पेट्रोल पंप लासूर स्टेशन. लासूर स्टेशन. लासूर हा लासूर स्टेशन. लासूर स्टेशन. हा. अच्छा. आणि HP आता पेट्रोल पंप समृद्धी महामार्ग. अच्छा HP पेट्रोल समृद्धी महामार्ग. अच्छा, हा तुमचा स्टॉल आहे ना. हा. ओके. आणि याच्यामुळे मला वडापाव वगैरे खूप छान वाटला, मस्त वाटला. आणि पोहे पण खाल्ले, पोहे पण खूप भारी वाटले. आणि आता पुढे कुठला लागले? पुढे आता वैजापूर. वायजापूर. ओके. मला एकदा चहा ट्राय करायचा आहे. चहा द्या नाही. ही तुमची लेक का? हा. छान आहे, छान आहे. छान मदत करतेस का आईला? मला पण 2 लेकी आहेत. हा का? मला बरं वाटलं जरा. पण मी ॲक्च्युली एक यूट्यूबर आहे. माझी गाडी तिकडे आहे. बोललं जरा एक खावी यांच्याकडे. बोलो भरपूर जण असे पण हॉटेलला जाऊन खातात. ती कॅन्टीनमध्ये 50 रुपयाला वडापाव आहे. आमच्याकडे फक्त 30 रुपयाला प्लेट आहे. 2 वडे आणि अच्छा. नाही पैशाचा काय प्रॉब्लेम नाही. पण काय होते, भरपूर लोक जातात जाऊन हॉटेलवर जातात, मग आपल्या माणसाकडे कोण खात नाही. असं होतं. मग बोललं नाही, आपण आपल्या माणसांकडेच काय खाऊया. मग बरा वाटला. आता किती आलं बिल? तुमचे एक वडापाव, एक पोहे आणि एक चहा. 50 50 रुपये रुपये. ना. पाहू ना, चहा ट्राय करतो एकदा. बाकी दोन्ही गोष्टी तर एकदम भारी होत्या. वडापावसुद्धा भारी होता, पोहेसुद्धा. हां हां, चहा पण चांगले. चला ना, 50 रुपये देऊया. आपण नंतर डायरेक्ट निघूया, कारण आपल्याला हा जो ऊन आहे ना खडकवाला, बघा दाखवतो मला. हा जो खडकवाला ऊन आहे ना, तो आपल्याला अवॉइड करायचा आहे. म्हणजे 11 साडे11पर्यंत आपण साधारण पडक्यापर्यंत आपल्याला एंट्री करायची आहे, कारण लई ऊन असतो भाऊनो या समृद्धी महामार्गाला, तुम्हाला माहितीच आहे. हे बघा भावानो, 50 रुपये बिल दिलं आहे, पण आपण 100 रुपये देऊया. 100 रुपये म्हणजे 50 रुपये कोणला? त्या बाईला, आणि 50 रुपये त्या काकींना, म्हणजे त्यांच्या मम्मीला. चला. भावानो, 50 रुपयाने आपण काय एवढं मोठं होणार नाही, पण जे काम करताना आपण बघतो ना एखाद्या गरीबाला, म्हणजे मेहनत करताना, तर त्या गोष्टीसाठी मग ते बघायचे नाही 50 रुपये वगैरे हे ते. 100 रुपये दिले, एक त्या बाईला 50 रुपये दिले, आणि 50 रुपये तिच्या मम्मीला दिले. तर चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. पहिला सेल्फ मारूया गाडीला आणि डायरेक्टली मुंबईच्या दिशेला निघूया. चला चला. कल्टी क फॉर कल्टी. नाश्ता केला, मस्तपैकी नाश्ता झाला पद्धतशीर. आता काय थांबायचं नाव नाही घेणार आपण, लक्षात ठेवा. डायरेक्टली मुंबई है मेरी जान. वा 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 वा. हा कधी आला बाई, लक्षात ठेवा. काहीतरी म्हणजे ड्रायव्हरच्या लाईफमध्ये काहीतरी माणुसकी असते. त्या भाईने हॉर्न पण दिला नाही मला, असं माझं लक्ष होतं त्या मिररकडे माझ्या, पण हॉर्न द्यायची काहीतरी पद्धत. CG वाला, लक्षात ठेवा, छत्तीसगडवाला आहे. असं पण आपल्याला छत्तीसगडवाल्यानी आपल्याला भेदभाव तर आपल्याला दाखवला त्याचा. जेव्हा त्याच्या राज्यामध्ये आपण होतो तेव्हा त्या माणसांनी आपल्याला, विचार करा, ह्या गाडीमध्ये 300 लिटर डिझेल भरलेलं आहे. मी स्वतः तिकडे होतो आणि त्यांना सांगितलं मी, भाई इसके अंदर तू 300 लीटर डीजल डाल रहा है और मेरे को खाली दे रहा है 500 रुपये का. म्हणजे विचार करा किती भेदभाव आहे. पण भाऊ, हे असा भेदभाव आमच्या मराठ्यांच्या रक्तात नाही, लक्षात ठेवा. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, असं आम्ही कधीच करणार नाही. क्या हे बघा, समृद्धी महामार्गाचा आता थरार प्रवास. हर उन्हात कडकमध्ये टेम्परेचर हा 42 असणार, लक्षात ठेवा. आता हा 38 आहे, कारण वाढल्यात आता फक्त 8:30 पावणे 9 झाले असतील. हे बघा, शिर्डी आहे 1.5 किलोमीटर, नाशिक 45, मुंबई 250 किलोमीटर फक्त राहिलेले आहे. टर्नलमधनं आपण आता पहिल्यांदा प्रवास करतोय. इगतपुरीपासून नाही बघा, हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हा फर्स्ट टाइम, पहिल्यांदा ट्रिप, आणि ती सुद्धा डायरेक्टली कलकत्ता टू डायरेक्ट मुंबई. कसा वाटतो? बरं यार, खतरनाक फिलिंग, हॅपी.
काय माहीत नाही आपल्याला. तुम्हाला जर माहिती असेल या टर्नलची जी किलोमीटरची लेंथ तर मला आपल्याला कमेंट करा भावानो. हे बघा इथे स्पीड दिलं आहे लिमिट 80 100. राईट साईडची जी लेन आहे ती ओव्हरटेकिंगची लक्षात ठेवा. आणि या साईडला सगळी सुविधा दिलेली आहे. एक्झिट एंट्रीसुद्धा दिलेली आहे. आणि लेफ्ट साईडला तुम्ही बघता हे बघा लेफ्ट साईडला आणि राईट साईडला एक्झिट. लेफ्ट साईडला बघा SOS. मला तिथून तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा कमी करू शकता. काही अडचण आली तर. कमीत कमी मला 8 ते 10 मिनटं राहिली. आता मी इथं एक्झिट करतो आहे बघा. हा बघा एक्झिट. हा आलो बाहेर. हा झाला एक्झिट. तो यार मस्त एक नंबर काम केलं आहे या टनलचा. नाथखुळा बाई इगतपूर ते डायरेक्टली मुंबईच्या दिशेला जाणारा हा टनल आहे. भावानो किती टनल आहेत या रस्त्याला. हा आता आपल्याला भेटलेला बरोबर 3रा टनल हा. काय यार एक नंबर बनवले आहेत बघा ना. किल्ल्यांचा दरवाजा दाखवलेला आहे. एक नंबर यार. अशी छायाचित्र बघा कसले भारी दाखवले आहेत. आपले किल्ले दाखवलेत महाराजांचे. मस्त यार मस्त. अप्रतिम. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टोल. हा बघा आपण आता बरोबर एक्झिट होतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि हा आता आपला हिशोब क्लिअर करणार भावांनो. रुपये टोल जाईल का माहीत नाही. अंदाज तर मी अजूनपर्यंत नाही लावलाय. पण तरी मला असं वाटते 1150 तरी गेला पाहिजे. 800 किलोमीटरचा. बाई इथे कार लेन आहे. कार लेनमध्ये टाकूया आपण. ह्या इथून आपण फर्स्ट टाइम प्रवास करतोय. असं पण आपले जरी बॅलन्स नसतील तरी पण ते लक्षात ठेवा ते मायनस होणार. 2 रुपये 6 पैसे पर किलोमीटर लक्षात ठेवा. 2 रुपये 6 पैसे पर किलोमीटर म्हणजे 750 किलोमीटरला साधारण 1400 रुपये तरी गेले पाहिजे ना जास्त. ते बोर्ड लिहिलेलं आहे मुंबई 70 किलोमीटर, वडोदरा 395. म्हणजे विचार करा इथून समृद्धी एक्सप्रेस हायवे जॉईन होणार डायरेक्टली वडोदराला. म्हणजे त्यांचं असं प्लॅनिंग आहे वडोदरापर्यंत समृद्धी हायवे न्यायचा प्लॅनिंग. हा बघा आपण आता बरोबर पडक्याला पोचलो आहे. हा बरोबर भिवंडी पडगा. म्हणजे आता इथनं समृद्धी हायवे याची एंड लक्षात ठेवा पडग्याला. आणि आता लेफ्ट मारला की डायरेक्टली मग भिवंडी. त्यानंतर मग कल्याण बायपास. मग डायरेक्टली ठाणा. आलो डायरेक्टली शहापूर भिवंडी रोडला. तुम्हाला माहिती आहे आपण हा जो समृद्धी महामार्गाचा जो प्रवास केला ना 750 किलोमीटरचा. तुम्हाला दाखवत आपल्याला किती टोल लागला आहे ते. आपल्याला आता मेसेज आला आहे. मी स्वतः हैराण झालो यार एवढा टोल. बघा टोल दाखवतो तुम्हाला. बघा किती आहे 1445 टोल गेला आपला. 1445. काय बघा एक्सप्रेस हायवेने प्रवास करायचा आहे तर एक्सप्रेस हायवेचे पैसे तर द्यावा लागणार बरोबर ना. डायरेक्टली ठाण्याचे इथे टोल आहे. मुलून चेक नाकायचे इथे. भिवंडी भावनो विचार करा या ठिकाणी माल येतो आणि या ठिकाणावरनं माल संपूर्ण भारत देशामध्ये त्याची डिलिव्हरी होते. लक्षात ठेवा. कारण इथे भरपूर मोठमोठे असे गोडाऊन आहेत. जसं भिवंडीत आलो तसा ट्रॅफिकचा जो नियम आहे तो चालू झाला.
भिवंडी हो ट्रॅफिक तर होणारच. कारण बघा या ठिकाणी ब्रिजचं काम चालू आहे भरपूर, त्याच्यामुळे हा ट्रॅफिक होतो. आता एकदा जर का ब्रिजचं काम झाला तर मग ट्रॅफिक होणार नाही असं. पण हा बघा हा भिवंडी आणि ठाण्यामधला हा रोड आहे आणि इथे आता टोल नवीन चालू होत्या ॲक्च्युली. हा जो लेपला दिसतोय रस्ता, हा लेपला चालले बघा गाड्या, तो हा चालला डायरेक्टली मुंब्राला. ठाणा ठाणा बघा आलेला आहे ठाणा. समोर बघा ठाणा सिटी. कसं वाटते भावानं आपली जर्नी कशी वाटली तुम्हाला? हा थांबा 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 थांबा, अजून काय संपलेली नाही आपली जर्नी, लक्षात ठेवा. आपल्याला जायचं नावाशिवायला. आणि आपला फ्लॅग बघा ॲक्च्युली झाला आहे धुवायला, कोणता लक्ष नाही याच्यावरती. बघा ना किती काळा काळा पडला आहे. हा आहे वर चेक नाका मुलुंडचा. चलो थँक्यू. चला पुढे बघा बोर्ड लिहिलेलं आहे मुलुंड कॉलनी, मुलुंड स्टेशन, एअरपोर्ट, घाटकोपर, मंत्रालय. आपल्याला भाऊ डायरेक्टली मंत्रालयाच्या दिशेला जायचं, तुम्हाला माहिती आहे ना. दादर टीटीला आलो भाऊंनो, पोचलो मुंबईमध्ये. नावाशिवा गेला अपोजिट साईडला. मी बोललो चला पहिला डायरेक्टली आता आलो आहे मुंबईमध्ये, तर मग पहिला घरी तर जायला पाहिजे ना भाऊ. कारण आज आहे कंपनी बंद, तर त्याच्यामुळे गाडी आपली खाली होणार उद्या. हे बघा हा आमचा दादर टीटीचा सर्कल. बोला बजरंग बली की जय. कसा आहे आमचा गोल मंदिर. हा हे बघा 3000चा डिझेल टाकला, एरियामध्ये आलो आहे बरोबर. सिद्धिनाथला डिझेल टाकला 3000 रुपयाचा. ज्या ठिकाणावरनं आपण त्या ट्रिपला सुरुवात केली त्याच ठिकाणी आपण बरोबर पोचलो आहे, म्हणजे माझ्या लोकेशनला. बघा गाडी ते पार्किंग केली आहे. ॲक्च्युली आपली जागा आहे तिकडे, पण आता हे 4 गाड्या कोणच्या आहेत का माहीत नाही. ही ती आतमध्येच XUV ती आपल्या ओळखीची आहे. त्या 3 गाड्यात ना तर मला काढावं लागतील. आता इथं राहून पार्किंगला. चला जाऊया घरी, भरपूर घाम यायला यार. म्हणजे परिस्थिती ड्रायव्हरची कशी झाली बघा. जाताना फुल फ्रेशमध्ये गेलो आणि येताना मग फुल घामाटून आलो आहे. चला जाऊया घरी, फ्रेश होऊया मस्त. घरी आलो मी, फ्रेश वगैरे झालो आहे. हे बघा तिला सांगायला ना मी कॅमेरा काढल्यावरती ब्लॉग करतोय. तू तुझी ब्लॉग, येस ब्लॉग. ॲक्च्युली जस्ट फ्रेश झालो. आणि हे बघा बिट्टू माझी, आणि बिट्टूने मला बघा जेवायला वाढलं आहे. जेवण बघा मसूरची आमटी आमची स्पेशल आहे, लक्षात ठेवा. आमच्या घरात ना मसूरची आमटी जाम जाम आवडते. आणि आपण बोलतो. आणि हा आहे बांगडा. आई कोणी आणले बांगडे? हा तू आणलेस? बोय कुठे आहेत? अच्छा बांगडे लय छोटे भेटले का तुला? चला जेवायला घ्या. चला मला जेवायला देशील? हां चल उठ, चल उठ उठ उठ, चल उठ उठ, चल तुला बरं. हां चल उठ पहिले उठ, जेवायला या. हो ना सीधी 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 जेवायला ये. इकडे इकडे नाही मला चिकन द्या. चिकन चिकन नाही. हो ना जेवायला या. घरी आल्या आल्या डायरेक्टली मच्छी भेटली आपल्याला खायला. घरचं तुम्हाला माहिती जेवण म्हणजे का प्रश्नच नसतो. मी आईला सांगितलं की असं म्हणजे वैष्णूने सांगितलं की मच्छीचा रसा बनवायला, पण आईने रसा नाही बनवला. जेवतो वगैरे आणि मस्त झोपतो जरा पद्धतशीर. चला मग जेवायला या सगळ्यांनी एकदा. मच्छीचा बांगडा बांगडा भारी यार. चला जेवून घेऊया. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. झाली एकदाची मॉर्निंग बघा. हा अंगावर जाम दुखत होता. म्हटलं जरा फ्रेश वगैरे होऊया. घरी आलो मस्त, रात्री जेवलो वगैरे
आणि जी दिली ताणून डायरेक्टली वाघ उठला डायरेक्टली सकाळी 10 वाजता. मग भले कंपनी पण काय पण होऊन दे, कंपनीचा कॉल येत होता. 9:30 वाजता एकदा कॉल आला मला, 9:30-9 वाजता. सर जी निकल गए कि नहीं, पोचा की नहीं. बोला अभी पोचूंगा उधर, आ जाऊंगा. चला मग इथं निघूया डायरेक्टली आपल्या लोकेशनला. फक्त इथनं राहिलं आहे 34 किलोमीटर आपलं लोकेशन आहे, नावाशिवा. आणि आपल्याला इथं जायचं अट्टल इथून. चला, ते टोलचा आपल्याला खर्च वाढणार आहे, एवढा विषय येत नाही टोलचा. चला मग. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बोलो प्रभादेवी माते की जय. भावना हे बघा, या बिल्डिंगच्याच म्हणजे या आमच्या या प्रभादेवीमध्ये प्रभादेवी मातेचं मंदिर आहे. आणि इथलं आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन बाहेरनाच, कारण आपल्याला जायचं होतं बरोबर अनलोडिंग करायला. आणि भावना हा बघा, हा आहे बरोबर दादर. आपल्या मराठी माणसांचा हक्काचा ठिकाण, कोकणी माणसाचा. लक्षात ठेवा, कोकणी माणूस म्हणजे समोर पकडून झाला की पनवेल, मुंबई सगळं संपूर्ण हा कोकणी आणि अलिबाग हा संपूर्ण पट्टा कोकणाचाच येतो. लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला आज भावांनो मला विषय असा माझ्या मनात येतोय की मी असा इथे एवढा लवकर पोचलो कसा. कारण आपला हा प्रवास होता बरोबर कलकत्ता ते डायरेक्टली नावाशिवा. मी अजूनपर्यंत मला विश्वास होत नाही की मी एवढ्या लवकर इथे पोचलो कसा यार. आणि भावांनो लय भारी प्रवास झाला आपला. माझ्या आयुष्यात ही ट्रिप लक्षात ठेवा, कारण मी कधी गेलो नव्हतो कलकत्त्याला आणि फर्स्ट टाइम जाऊन परत रिटर्न येतोय. तुम्हाला माहिती आहे आपली ही जी ट्रिप आहे ती बरोबर 4600 किलोमीटरची रिटर्नची ट्रिप झाली आपली. म्हणजे जाऊन येऊन खतरनाक यार, खतरनाक. लाईफमधली पहिली मोठी ट्रिप झाली. ते सुद्धा आपण मुंबईतनं डायरेक्टली बांगलादेश बॉर्डरला गेलो. अप्रतिम यार. कोणी केलाय का असा एवढा मोठा प्रवास? केला असेल तर भावानो तुम्हाला सुद्धा हॅट्स ऑफ यार. कारण एवढा मोठा प्रवास करणं खूप खायची गोष्ट नाही. काही लोकांच्या भरपूर जणांचे आपल्या कमेंट येत होते, दादा सावकाश जा, काळजी घे, स्वतःचा जेवण स्वतः बनवून खातोय. खूप आम्हाला बरं वाटते, कारण तिथे फूड बरोबर नाही भेटत आहे. खरंच सांगतो, या ट्रिपमध्ये पैसा खूप खर्च झाला माझा, पण आनंद तेवढा मला झाला आहे ना, तेवढा कोणाला झाला नसेल. मजा आली यार. बघा ना, आपण जे राज्य बघितले जाता पहिला आपण महाराष्ट्रातनं बाहेर पडलो, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातनं. त्याच्यानंतर मग आपण डायरेक्ट छत्तीसगडमध्ये गेलो. छत्तीसगडमधनं डायरेक्टली उडीसामधनं झारखंडमधनं वेस्ट बंगाल. काय क्लास प्रवास यार. असा होणार नाही मला असं वाटतं एवढा मोठा प्रवास. पण मी सांगतो तुम्हाला, कारण मला लय भीती वाटायला लागली आहे कलकत्त्याची. पाहून लय म्हणजे लय तिथे कडक नियम आहेत. आणि नशीब आपल्याला देवाच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने आणि इवन तुमच्या आशीर्वादाने मला बुकिंग भेटली बाहेरनाच, सिटीमधनं भेटली नाही. तुम्हाला माहितीच आहे आपला जो परमिट आहे, RTO परमिशन आहे, ती आपल्याला भेटली नव्हती. आपण डायरेक्टली एंट्री केली कलकत्त्यामध्ये. मला जरा भीती वाटत होती, भाऊ काय झालं तर 25-30 हजार रुपये जर ॲल्वोने मला फाईन मारला तर मग जे कमवलेले सगळे पैसे ह्यांच्याकडे जातील, ही थोडी मनात भीती होती. पण लक्षात ठेवा, तुमची जर 3 टनाच्या वरची गाडी असेल तर तुम्ही सुद्धा RTOची, स्वतःच्या RTOची परमिशन घेऊन जावा. स्पेशल परमिट आणि RTOची परमिशन लक्षात ठेवा, खूप गरजेचं आहे. आणि चला मग आता आपण या डायरेक्टली शेवटच्या पॉईंटला आपण जातोय. गाडी खाली करायला नावाशिवाला बाहेरच आहे, जास्त काही मोठमोठे गोडाऊन नाही. एक छोटासा गोडाऊन आहे, त्या गोडाऊनमध्ये आपले 2 ड्रम खाली करायचे आहेत. तुम्हाला दाखवतो. चला बघा, आपला लोकेशन आलेलं आहे बरोबर 2 मिनिटावरती. 900 मीटर आपलं लोकेशन आहे. कलकत्ता तो डायरेक्टली नावाशिवा. हे बघा, इथनं आता हा लेफ्ट टर्न आहे, हा पेट्रोल पंप आहे. असा लेफ्ट टर्न घ्यायचा. हे बघा, मारला लेफ्ट टर्न. बघा भेटला आपल्याला वेअरहाऊस. बघा, महिंद्रा कस्टमर केअर सर्व्हिस. हे बघा, या ठिकाणी आपल्याला गाडी खाली करायची आहे. याच ठिकाणी आपला लोकेशन इथे आता एंड झालेलं आहे. आणि वरती बघा लिहिलेलं आहे महिंद्रा कस्टमर केअर सर्व्हिस. चला त्या समोरच्या पार्टीला फोन करूया
म्हणजे आपला जो आणि आपल्याला ही बुकिंग भेटली व्हील्सही वरनं लक्षात ठेवा. आणि जाताना आपल्याला आपण जाताना सुद्धा आपण चांगला रिपोर्ट करून गेलो एकदम म्हणजे एकदम चांगला रिपोर्ट. चला आपली 5 मिनिटात वार्ता. हे बघा आपण चालू रिव्हर्स घेऊन गाडी डायरेक्टली गोडाऊनच्या आतमध्ये. चला पटकन खाली करूया. आपली गाडी घेतली खाली करायला. हे बघा या ठिकाणी लावलेली गाडी आणि असं भरपूर मस्त गोडाऊन आहे. पटकन खाली करून घ्या. असं पण आलो आणि लगेच पटकन 5 मिनिटात आपल्याला खाली करायला घेत आहेत. आणि त्याचं हे जर आपण दुसरीकडे आपलं काम असलं असतं JWRला किंवा नावाशिवाच्या शिफ्टचे इथे तर मग वाट लागली असते. पूर्ण दिवस जातो असं पण हे असं प्रायव्हेट आहे त्याच्यामुळे विषय येत नाही. चला पटकन तर एक ड्रम राहिलेला आहे. बघा हा एक पहिला ड्रम काढलेला आहे त्या साईडचा. हा बघा दुसरा ड्रम. एक नंबर झाले भावनो खाली बघा. चला ह्याच्यानं रिसिविंग घेऊया. बघा तिथे टायर लावलेला साईडला. ती बघा आपली गाडी पूर्ण खाली. आता नियोजन लावायचं आहे. आता आराम करायचा भावना. खूप दिवस झाले 14 दिवस झाले या ट्रिपला आपल्या. मुंबईत ते वेस्ट बंगाल परत कलकत्ता म्हणजे वेस्ट बंगाल टू परत नावाशिवाय आता इथे आलो आहे आणि गाडी खाली केली आहे फायनली. चला यांच्याकडे पहिली रिसिविंग घेऊया. तर भावनो कसा होता आपला प्रवास. भन्नाट ॲडव्हेंचर प्लस आरामदायक आणि मजेशीर. पण ह्यावेळी येताना आपण काय जेवण वगैरे बनवलं नाही. मी विचार करतो घरी कधी पोचतो लवकर. कारण आपल्याला 14 ते 15 दिवस झालेले या ट्रिपला. त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाला अशी एक हे ओढ असते. फॅमिली माणूस असेल तर मग त्याची अशी एक ओढ असते की नाही बाबा पहिला फॅमिलीकडे जाव्या पोराबाळांकडे जाव्या नंतर मग बाकीचा पुढचा करू. मी विचार नव्हता केला की मी एवढ्या लवकर पोचेल मुंबईला. पण भाई पोचलो. कसा बसा स्वामींच्या आशीर्वाद आणि तुमच्या आशीर्वाद माझ्या सदैव पाठी असणार मला माहिती आहे. आता जे आपल्या कलकत्त्याच्या ट्रिपला जे आपले नवीन फॅमिली मेंबर झालेत भाऊ तुम्हाला सर्वांचा स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती. आणि पहिले जे आधीच्यापासून आहेत त्यांचा तर भाऊ हृदयातून हॅट्सअप आहे तुम्हाला. पण मजा आली यार ह्या ट्रिपला. खूप म्हणजे खूप मजा आली. आपल्याला 13,000 रुपयाचा डिझेल लागला येताना आणि टोल लागला आहे 4,400 रुपयाचा. 4,000 450 रुपयाचा टोल लागला. येताना टोल लागला कारण आता आपला हा जो अटल सेतू आहे त्याचा जो 250 रुपये आपले एक्स्ट्रा ॲड झाले. ठीक आहे यार काम आपला प्रॉपर होतो आहे ना याच्याशी आपला मतलब आहे. पैसा आज आहे उद्या नाही येत जात राहणार लक्षात ठेवा. पण आपली जी इमानदारी आहे ना ती आपल्या कामावरती जास्त ठेवा. कारण कधी कधी काय होते आपण 10 रुपये कमवतो पण एक लालच लागते बाबा आपण 10 रुपये नको कमवूया आपण मस्तपैकी 1,000 रुपये कमवूया. पण त्या 1,000 रुपयाच्या नादानं भावनो भाई बरबाद होतात बरबाद लोक. तर त्याच्यामुळे आपला असा एक नियम आहे भाई थाटामध्ये काम करायचं तर भाई 100% द्यायचा आणि मेहनतीचे पैसे खायचे बरोबर ना. आणि येताना का आपल्याला टिपी वगैरे काय काढली नाही. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भाऊ आपण वेस्ट बंगालची टिपी काढलीच नाही. जाताना मासाच गेलो येताना मासाच आलो. मनात भीती होती की आपल्याला पकडतील वगैरे काय ते सगळं काय. पण भाऊ सगळी मला अपडेट दिलेली निलेश डोंगरे आपला कराडवाला आणि आपला कुणाल. शपथ सांगतो या दोघांमुळे मी आतमध्ये जाऊन परत बाहेर आलो. त्या गोष्टी असतात लक्षात ठेवा. म्हणून लाईनवाले जे ड्रायव्हर आहेत ना भाऊ त्यांना कधी पण तुम्ही विचारा ते तुम्हाला चांगला योग्य ते निर्णय देणार समजलं काय. आणि खूप मजा आली या ट्रिपला. मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही ट्रिप मुंबई ते कलकत्ता कलकत्ता टू परत मुंबई पाहून 4,430 किलोमीटर आता रनिंग झाली आपली 15 दिवसात. पण भारी मजा आली यार. तुम्हाला कशी वाटली मित्रांनो एकदा नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या जेवढे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज तुम्हाला भावांनो मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय महाराष्ट्र भावांनो. चला भेटू आपण अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत भावांनो जरा इथंच आपण रजा घ्या. तोपर्यंत भावांनो जय शिवराय जय महाराष्ट्र.